हातकणंगले तारदाळ मार्गावर झालेल्या भीषण दुचाकी अपघातात पुलाची शिरोली येथील सलीम गुलाब कोतवाल वय 48 यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या प्रकरणी अल्पवयीन चालकासह मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हातकणंगले पोलिसांनी भारतीय न्याय संहिता तसेच मोटर वाहन कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे। याबाबत अयाज शमशुद्दीन सौदागर वय 38 व्यवसाय प्लंबर राहणार माळभाग हातकणंगले यांनी फिर्याद दिली। त्यानुसार हातकणंगले पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी जितेंद्र रामप्रसाद बैगा वय 17 राहणार चव्हाणवाडी कोरोची तालुका हातकणंगले, मूळ राहणार वाघर तालुका देवसार जिल्हा सिंगरौली मध्य प्रदेश हा बजाज कंपनीची सिटी 100 मोटरसायकल MS09 EN 5686 चालवत होता। श्री स्वामी समर्थ कॉलनी समोरील हातकणंगले ते तारदाळ रस्त्यावरील आवाडे पार्ककडे जाणाऱ्या वळणावर त्यानं भरधाव वेगानं व बेदरकारपणे वाहन चालवलं। रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून समोरून येणाऱ्या हिरो HF डिलक्स मोटरसायकलला MS09 GG 1417 जोरदार धडक दिली। या धडकेत हिरो मोटरसायकलचा चालक सलीम गुलाब कोतवाल राहणार माळवाडी पुलाची शिरोली गंभीर जखमी झाले। त्यांना तातडीनं उपचारासाठी हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होते। तपासात आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे। आरोपी क्रमांक 2 सपेंद्र कुमार ललन यादव राहणार चव्हाणवाडी कोरोची यानं आरोपी जितेंद्र बैगा हा अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही त्याला स्वतःच्या मालकीचं वाहन चालवण्यास दिलं होतं। त्यामुळे अल्पवयीन व्यक्तीला वाहन चालवण्यास परवानगी दिल्याबद्दल त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अल्पवयीन चालकांकडून होणाऱ्या अपघातांच्या वाढत्या घटनांमुळे वाहतूक नियमांचं काटेकोर पालन करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। पालक व वाहन मालकांनी अल्पवयीन मुलांच्या हाती वाहनं देऊ नयेत, अन्यथा अशा गंभीर प्रकारच्या कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागू शकतं असा इशारा पोलिसांनी दिला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास हातकणंगले पोलीस करतायत। मराठी S न्यूजसाठी शिरोळहून कुबेर हंकारे।